बांधकाम मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी सन्माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, या ठिकाणी उपस्थित असलेले कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी कराड उत्तरचा आमदार झाल्यापासून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम हातामध्ये घेतलेलं आहे, ते आमचे आदरणीय मनोज दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय धैर्यशील दादा माजी जिल्हाध्यक्ष आहेत, पण आता निवडणूक प्रमुख पण आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतोय सगळेजण. सन्माननीय दौलत नाना सितोले, सन्माननीय सुनील तात्या काटकर, सन्माननीय भीमरावजी पाटील, संपतरावजी माने दादा, नंदकुमार माने पाटील, विकास पांडुरंग माने, सुखदेवजी माने, साहेबरावजी तात्या माने, मधुकरजी सावंत, दिलीपराव पवार, शेखरजी पाटील माने पाटील, संजय रावसाहेब माने, प्रल्हाद सेरेकर, विजय यशवंत माने, अनेक नावं आहेत. आता राहिले असतील ती त्यांना लिहून दिले, त्यांच्याकडे बघा, माझ्याकडे बघू नका. पण सगळ्यांचं मी स्वागत करत असताना सन्माननीय, आता बघा यात नाव नेमकं ताईचं नाव लिहिलं नाही, ताईंच्या शिवाय रहमतपूर पूर्णच होऊ शकत नाही. आमच्या चित्रलेखा मानेताई आणि ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत, त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्माननीय वैशालीताई निलेश माने आणि सन्माननीय निलेश माने, आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे पत्रकार बंधू, आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळेच आमचे बंधू, ज्येष्ठ नागरिक, युवक बंधू आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. आज रहमतपूरच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं या ठिकाणी ही सभा होते. मला वाटतं ही सांगता सभा आहे. प्रचार अजून 2-3 दिवस आहे, पण सभेच्या बाबतीत ही सांगता सभा आहे. आणि या सांगता सभेच्या निमित्तानं सन्माननीय ताईंनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली. शहराच्या प्रश्नासंदर्भातली, शहराच्या भविष्याच्या नियोजनाबद्दलची भूमिका मांडली. त्यासोबत मनोज दादांनी या शहराच्या विकासाची भूमिका मांडत असताना आमदार झाल्यापासून मी शहरासाठी काय केलं, उद्या भविष्यात आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्या, भविष्यात आम्ही या शहरासाठी काय करू, याही संदर्भातली भूमिका मांडली. धैर्यशील दादांनी आपली भूमिका मांडली. या सगळ्या नेत्यांनी भूमिका मांडत असताना दौलत नानांनी आमच्या सांगितलं की भारतीय जनता पक्ष समाजातल्या सामान्य घटकासाठी कशा पद्धतीने आमच्या पाठीशी उभा राहतो, समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना, छोट्या छोट्या समाजाला कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष आदरणीय देवाभाऊ न्याय देतात, याही संदर्भातली भूमिका आदरणीय दौलत नानांनी या ठिकाणी मांडली. आणि या सगळ्यांनी भूमिका मांडत असताना आपण ही निवडणूक का लढतो आणि खऱ्या अर्थानं सांगता सभेमध्ये किंवा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालखंडामध्ये आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं, गेल्या 25 वर्षामध्ये काय केलं आणि भविष्यातल्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहे, आणि याच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रचाराची मोहीम चालू असते. पण रहमतपूरच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सगळेजण पाहतोय 25 वर्षात काय केलं याचा हिशोब आधी दिला पाहिजे खरं काय. एवढ्या हळू आवाजात ऐकायला जाईल का त्यांना, हिशोब दिला पाहिजे का नाही. 25 वर्षाचा हिशोब देऊन मत मागितलं पाहिजे. 25 वर्षात आम्ही शहरात किती दिवे लावले, दिवे म्हणजे हे लाईटचे, 25 वर्षामध्ये या शहरामध्ये आम्ही किती दिवे लावले. मग एवढे दिवे लावले सुद्धा आमच्या गल्लीत दिवा अजून काय नाही लागला, याचं उत्तर द्यायला लागेल का नाही द्यायला लागेल.
मग 25 वर्षाचा हिशोब मांडला आणि निवडणुकीला सामोरं जावा. मला आल्यापासून मगाचपासून सांगताय भाऊ त्या अमृत योजनेवर बोललं पाहिजे. कुणी तर मला सांगितलं की इथल्या नेत्यांना मसवडच्या पाण्याची फारच चिंता आहे. फारच चिंता आहे. बरोबर आहे. सिद्धनाथाचं मसवड आहे ना आमचं, आपलं कुलदैवत आहे आणि कुलदैवताच्या मातीची चिंता असली पाहिजे ना, त्याच्या अगोदर आपल्या मातीची चिंता असली पाहिजे. आज ज्या मातीनं 25 वर्ष सत्ता आपल्या सोबत दिली, ज्या जनतेनं 25 वर्ष आपल्याला विश्वास टाकला, त्या जनतेला पुरेसं पाणी का मिळत नाही आणि आम्हाला पाणी देता आलं नाही म्हणून मसवडमध्ये पाणी नाही हे सांगायची वेळ का आली. मी आपल्याला नम्रपणे सांगेन, बाकी सगळं सोडून द्या, पण अमृतची पाणी योजना जी आहे, या पाणी योजनेत खूप राजकारण झालं, खूप पत्रकार परिषदा झालेला. ही पाण्याची योजना 15/12/2022 पहिल्यांदा प्रस्ताव गेला आणि हा गेलेला प्रस्ताव नाकारला, रिजेक्ट झाला. हा प्रस्ताव रिजेक्ट झाला. हा प्रस्ताव 15/3/2023 आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे निलेशचे सहकारी अध्यक्ष, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी, आम्ही सगळे मिळून आदरणीय देवेंद्रजींच्याकडे गेलो. त्यांच्याकडून या प्रस्तावाला खास बाब म्हणून मान्यता आम्ही आणली आणि 15/3/2023 हा अमृतचा प्रस्ताव मंजूर झाला. तेव्हा अजितदादा आमच्या सरकारमध्ये नव्हते, ते विरोधी पक्षात होते. त्यांनी मदत केली म्हणून सांगतात. माझं म्हणणं काहीच नाही, दादानी त्यांना मदत केली नाही केली हा सगळा विषय बाजूला ठेवा, पण त्याच दादाच्या नेतृत्वाखाली हे महाशय गेल्या 25 वर्षापासून या शहराची सत्ता भोगत होते. तेव्हा का नाही हा पाण्याचा प्रश्न सुटला. 28 कोटी रुपये या पाणी योजनेसाठी निलेश आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने प्रयत्न केले, म्हणूनच आणले. या योजनेचं काम आता पूर्णत्वाला आले, जवळजवळ पूर्णत्वाला हे पाण्याचं काम आलं, पाण्याचं काम चालू आहे. अशा अनेक योजनांच्या संदर्भातली भूमिका मांडली आणि ह्या आशयाला मी मसवडचंही सांगतो. इथं तर निलेश 28 कोटी, दादा इथं फक्त 28 कोटी रुपये मंजूर आहेत. माझ्या मसवड शहराला 82 कोटी रुपयाची पाणी योजना पूर्ण झाली. पाणी प्यायचं असलं, आंघोळ करायचं असलं तर कधी या, माझी अडचण नाही. आणि जयकुमार गोरेनं आणलेलं पाणी बघायचं असलं तर इकडे लांब कशाला जात आहे, कोंबरवाडीत कॅनॉलमध्ये उभं राहा, मसवडमध्येच निघतंय, मध्ये आधी अडचणच नाही. पाण्याबद्दल माझ्या बोलायचं, माझा बोलून प्रश्न संपत नाही. जयकुमार गोरेंनी आणि निलेश मानेंनी आम्ही सगळ्या सहकार्यांच्या प्रयत्नातनं या शहरामध्ये पाण्याचं तर आणलं अमृतच्या, पण हे जोपर्यंत महाभाग सत्तेवर होते तोपर्यंत गावाला काय आलं हिशोब उद्या द्या, मी उद्या परत यायला तयार. आणि माझी गरजच नाही, माझा निलेश मास आहे, त्याला माझी आवश्यकता लागणार. जसे हे मासे खुर्चीवर उतरले तसे पहिला GR 5 कोटी रुपये आणला, दुसरा परत 5 कोटी आणला, तिसरा परत 5 कोटी आणला आणि पुन्हा चौथा 3 कोटी आणला. 18 कोटी रुपये हे खुर्चीनं उतरल्यावर आम्ही या मसवड शहरासाठी दिले आणि सगळ्या समाज बांधवांना दिले, सगळ्यांसाठी काम केलं. खास करून मला आपल्या मसवडकर, आपल्या रहमतपूरवालाकरांना मनापासून मला विनंती करायची. आपण 25 वर्षाचा कालखंड बघितलाय, 25 वर्षाचा कारभार आपण बघितलाय. निलेश सारखा एक मुलगा 24/7 लोकांच्या सेवेमध्ये असणारा एक मुलगा, 24/7 रात्री अपरात्री कुठं काय घडलं, कुठं अडचण आली, कुणा प्रसंग आला, कधी दवाखान्याचा विषय आला, कधी कुणाचा ऍक्सिडेंट झाला, कुणाला कसली अडचण असू दे, 24 तास हा पोरगा लोकांच्या सेवेत असतो. 24 तास. अनेकदा माझ्या शिव्या खाल्ल्या, रात्री किती वाजता तू का फोन केलाय, रात्री किती वाजता तू का मुंबईत पोहोचलाय, रात्री किती वाजता तू का इकडे येतोय. पण या रहमतपूर शहरातल्या आजूबाजूच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारा हा निलेश
आपल्या सगळ्यांच्या समोर आज उमेदवार म्हणून तुमची सेवा करण्यासाठी, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. या 15 कोटीवर 18 कोटीचा विषय नाही. या 18 कोटी सोबत भुयारी गटरची योजना ही मंजूर झाली पाहिजे म्हणून सातत्यानं हे सगळे सहकारी, तैलशी दादा असतील, हे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला आणि त्याही योजनेला आम्ही मान्यता दिली. 22 कोटी रुपयाची भुयारी गटरची योजना मंजूर झाली. आता सगळ्या मंजुरीच्या प्रक्रिया आम्ही कंप्लीट केल्या आणि त्या मंजुरीच्या सगळ्या प्रक्रिया कंप्लीट करेपर्यंत आमचे दादा आमदार झाले. दादांनी तिथल्या सगळ्या प्रक्रिया पुढच्या करून घेतल्या आणि या माझ्याने प्रेस कॉन्फरन्स घेतली असं मला कळालं. म्हणे या आमदाराचा संबंधच नाही. मग तुझा आहे? मला दादा अलीकडे कळतच नाही. वाजंत्र्याचं काम असतं नवरदेवाला, कुठपर्यंत काम असतं सांगा? त्यांचं काम असतं नवरदेवाला स्टेजवर सोडायचं. तर वाजंत्री स्टेजवर चढल्यावर कसं होईल? नंतर भाऊ सांगेल का कसं काय असतं? माझं म्हणणं नाही, मी पुन्हा व्यक्तिगत टीकेचा विषय नाही, पण एक समजून घ्या, या योजना आणण्यासाठी आपल्याकडे कालखंड होता, आपल्याकडे सगळं होतं, आपली राज्यामध्ये सत्ता होती, आपण या सत्ताधारी पक्षाचे सदस्य होता, आपल्यासोबत या विभागाचे आमदार होते, सगळं आपल्यासोबत होतं. का नाही शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटला? का ते पाणी आणण्यासाठी या सहकार्याने प्रयत्न करायला लागले? का भुयारी गटर मंजूर नाही झालं? का त्यासाठी ह्या लोकांना प्रयत्न करायला लागले? संधी द्यायची नाही ना. तुम्ही संधी दिली नसती, कशाला हे कामं झाली असती? मग कशाला वेदना झाल्या असत्या? नसत्या झाल्या ना वेदना. अरे ही 4 पोरं निवडून आली, यांनी 5 वर्ष तुमच्या मागे लागले, 5 वर्षात रुपयाचं काम झालं नाही. पण जेव्हा तुम्ही खुर्चीवर उतरला, या पोरांनी जवळजवळ 50 कोटीची कामं आणली, 50 कोटीची कामं आणली. दादा आल्यावर पुन्हा दादानी दिली 15-20 कोटीची कामं दादानी आणली. दादांतर 1च वर्ष व्हायचं अजून. एका वर्षात शहराच्या विकासाचं विजन घेऊन दादा काम करतात आणि सातत्यानं इतर गावात आले झोपलेलं की एक आमदार आणि एक गरीब होतो. सातत्यानं आपण सोबत फिरत होता. कधीतरी त्याही आमदाराला सांगायचं ना, रेवतपूरचं बघा जरा काय चाललंय. या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. व्यक्तिगत विषय बाजूला ठेवा, पण आपण या शहराच्या विकासाची भूमिका घेत असताना भविष्यामध्ये माझी आपल्या सगळ्यांना हीच विनंती राहील. 25 वर्ष संधी दिलेली आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभा आहे. या पॅनलचं आमच्या वैशाली ताई आहे, तर त्याचे सगळे 20 सहकारी आहे. 25 वर्ष संधी दिली, एकदा संधी द्या. नाही पटलं तर पुढच्या वर्षी निर्णय घ्या. पुढच्या 5 वर्षाच्या घ्यायला तुम्हाला घ्यायचं. आता राज्या देशामध्ये आमची सत्ता आहे. राज्यामध्ये आपलं देवेंद्रजींचं सरकार आहे. आता म्हणणार आम्ही बी सत्तेत आहे की? पॅनल टाकेपर्यंत म्हणते, पॅनल टाकले सत्तेत येऊ. आणि नंदू भाऊ तुम्हाला गद्दार म्हणताय. हे सगळं आपण बघितलं. केंद्रामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, सगळ्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. सावली शोधली. आता त्यांनी सांगितलं कोण आणखीन कोणतरी म्हणलं. माझी त्यांनाही विनंती आहे, आमदार झाला ना कोण, पहिल्या टर्मला आमदार झाला. तुम्ही पण कधी जर पहिल्या टर्मचा आमदार होता, तुम्ही काय अर्ध्या हातून पिवळे झालता का तेव्हा? अरे आमदार झाला की सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आमदार झाला. लढला, झगडला, 15-10 वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष करून लोकांची सेवा करून आमदार झाला. 1 वर्षात लोकांची सेवा केली. रहमतपूर या सगळ्या परिसरामध्ये 700 कोटी रुपयाचा निधी आणला आहे. त्यांना सन्मान स्वीकारायला आले निवडून. नाही सामान्य कोण आमदार झालेलं, मंत्री झालेलं नाही बघवणार, कधीच नाही चालणार. आम्ही प्रस्तावित नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला या निमित्तानं आपल्याला सांगायच्या. आता सरकार देशात राज्यात काम करत असताना अख्खं सरकार आपल्या जनतेच्या पाठीशी उभं राहतं. देवाभावात राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम करतायत.
मोदीजी देशामध्ये काम करतायत. इथं बसलेला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसाचा विचार आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार करतं, देवाभाव करतात. आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना आपल्याला माहिती आहे आता भाऊबीज आमच्या सगळ्या बहिणींना मिळते लाडक्या. अनेक लोकांचं म्हणणं होतं ही लाडकी बहीण योजना फक्त आमच्या निवडणुकीपुरती आहे. सगळं सावत्र भाव सांगून नमलं, पण आमच्या बहिणीने काय ऐकलं नाही. बहिणीला पहिलं धन्यवाद. देवाभाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तेव्हा देवाभाऊनी शब्द दिला आमच्या लाडक्या बहिणीला, जोपर्यंत तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे 1500 रुपये बंद होणार नाहीत, ते वाढत राहतील. कोण देतो कुणासाठी? आमच्या महिलांचा कुणी सन्मान केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अरे राखी पौर्णिमेला सक्का भाऊ सुद्धा भावाकडे राखी बांधायला गेला ना, तुम्ही जाता का नाही? सख्या भावाकडे राखी बांधायला गेला तर खिशातनं काढलेली 100ची नोट ताटात टांगताना बायकोकडे 3 वेळा बघतो बिचारा. 3 वेळा बायकोकडे बघून जर बायकोनं असं केलं तरच खाली पडते, नाही तर तशीच खिशात जाते. साडीचं तर वांदच असते हो. मला आणली ना लगेच बहिणीला कशी आणली. आज आपण सगळेजण बघताय, अरे सक्का भाऊ विचार करतो पण देवाभाऊ महिन्याला 1500 रुपये देतो. 1500 रुपये महिन्याला. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. अनेकदा हे कधी बघता तुम्ही बाजूला बसलं, आमच्या बहिणीला 100 रुपये दिले ना, 100 रुपये बाजारात गेल्यावर 7 वेळा गडी म्हणतो किती राहिलेत ग, किती राहिलेत ग, आणि कालच तुला दिलं होतं की म्हणतो का नाही. पण आमच्या देवाभाऊनी महिलांचा सन्मान वाढवला. इथं बसलेल्या बहिणीला किती जणांना अनुभव आला असेल तुम्हीच सांगा. आता हे दोन्ही म्हणतात खायचं का काय अकाउंट लागल. ही परिस्थिती आज देवाभाऊ आपल्या सगळ्यांची झाली, लक्षात ठेवा. गॅस मोफत आहे. रेशनिंगचं धान्य आपण बघता 8 वर्षापासून रेशनिंगचा 1 रुपया रेशनिंगला द्यायला लागत नाही. जाताना मोकळं पोतं, येताना खांद्यावर येतच नाही. सगळ्या शेतकरी बांधवांच्या आपण सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे. या रहमतपूर नगरीतल्या लोकांना किसान सन्मान योजनेचे पैसे मिळत नव्हते. मी आपल्याला सांगेन देशामध्ये निर्णय झाला, देशामध्ये शहरातल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचे पैसे द्यायचं. याला कारण निलेश माने, लक्षात असू द्या. त्या निलेश मानेने त्याचा पाठपुरावा केला आणि निलेश मानेच्या माध्यमातून आम्ही राज्यात देवेंद्रजींनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. आज आमच्या सगळ्या शहरातल्या शेतकरी बांधवांना आज किसान सन्मान योजनेचा पैसा मिळतो. या सगळ्या गोष्टी आज आपल्या सोबत आहेत. याला कारण आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या सोबत आहे. म्हणून माझ्या आपल्या सगळ्या बांधवांना सांगायचं की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आपण सगळ्यांनी एक भूमिका घेऊन काम केलं पाहिजे आणि नव्या लोकांना, नवीन काम करणाऱ्या युवकांना आपण ताकदीनं संधी दिली पाहिजे. ठीक आहे, अवश्य आपण सगळेजण बघतो का कुणाला कशी संधी द्यायची, पण याचा विचार आपण केलाय. अगोदरच्यांना आपण संधी देऊन बघितलेली आहे. तेव्हा नव्यानं प्रयोग करण्याची आवश्यकता नाही. कोण काय म्हणतं, आणखीन कोण काय सांगतं, हा सगळा विषय बाजूला ठेवा. पण आज मी सांगतो भारतीय जनता पक्ष ताकदीनं आपल्या रहमतपूर शहराच्या पाठीशी उभा आहे, आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि खास करून आज राज्याचे 2 सगळ्यात महत्वाचे मंत्री आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थितीत आहेत. आणि आम्ही दोघं पण आपल्याला सांगायला आलोय, आपण या लोकांना नगराध्यक्ष ताईला, वैशाली ताईला, त्यांच्या 20 लोकांना निवडून द्या. रहमतपूर शहराला जो जो शब्द आमच्या या लोकांनी दिलाय, आमच्या उमेदवारांनी दिलाय, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेल. हा शब्द यांच्या वतीनं द्यायला आलो आणि भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहे. त्यामुळं बांधकाम खातं इकडं आहे. दादा तुम्ही सांगितलं इथं अपर तहसील कार्यालय चालू झालं पाहिजे, इथं रजिस्टर चालू झालं, रजिस्टर ऑफिस चालू झालं पाहिजे. रेस्ट हाऊसची आमच्या दोघांची चर्चा झालेली आहे. आणि रजिस्टर ऑफिस असू दे, आपलं अपर तहसीलदार कार्यालय असू दे, ग्रामीण रुग्णालय असू दे, या सगळ्या सुविधा या शहराला देण्याचा संकल्प आपण जो केलाय, त्या प्रत्येक सुविधेसोबत राहण्याची भूमिका आमची आहे. आणि त्या सगळ्या सुविधा या शहराला लागेल
ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. हा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्या रहमतपूरवासियांना देतो. खास करून आपल्या सगळ्यांना मनापासून माझा हात जोडून विनंती आहे. मी निलेशला बघितला, मी सगळ्या त्यांच्या सहकार्यांना बघितलंय, त्यांच्या दादाला बघितले आणि या सगळ्यांची तळमळ या रहमतपूर शहराविषयीची मी बघितलेली आहे. मी एवढंच सांगेन, 24/7 आपल्या पाठीशी, आपल्या अडचणीला प्रसंगाला उभा राहणारा आणि 24 तास आपला फोन उचलणारा आणि आपल्या संकटात उभा राहणारा निलेश आणि निलेशची विशेषतः निलेश जबाबदारी आपण सगळेजण घेतोय. आपण सगळेजण सहकारी या ठिकाणी आपल्यासोबत आपले आशीर्वाद मागण्यासाठी आलेले आहेत. सोबत आमचे मनोज दादा त्यांच्या सोबत आहेत, धैर्यशील दादा आहेत, आमच्या चित्राताई त्यांच्या सोबत आहेत. या सगळ्यांच्या सगळेजण आपल्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभा आहोत. रहमतपूर वासियांना माझी एवढीच विनंती आहे की आपण एकदा आशीर्वाद या सगळ्यांना द्या. एकदा आपण काम करण्याची फुल प्लेस मनसोक्त काम करण्याची संधी द्या. संधीचं सोनं केल्याशिवाय हे राहणार नाहीत. हा शब्द मी आपल्या सगळ्यांना या सगळ्यांच्या कडून देतो. कारण मला खात्री आहे मी यांना खूप जवळून बघितलंय. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, 2 तारखेला मतदान आहे आणि या 2 तारखेला मतदान करत असताना कमळाच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबा. पुढं आहे का चिन्ह? आणि लोक पुढे आले, मला कळालं आणि काय मला कळालं नाही. मला गणितच अलीकडे वाचू नका का माणसानं असं करावं. खरं सांगू, मला एवढं शिवाय दिलं तर माझ्याजवळ कसं काय मला कळालंच नाही नेमकं काय झालं. काकांच्याबद्दल अनादर नाही, मी त्यांच्यावर प्रेम करतो. असं कसं काय असतं लगेच काय घडलं मला माहिती नाही, पण ठीक आहे. कायम असं का होतं माहिती नाही. सत्तेच्या विरोधात काय लोकांना राहायची सवय असते, इथं तर तसंच होणार, दुसरं काय होणार नाही. माहिती नाही मला असं का होतं. माझे खूप चांगले संबंध आहे. मी काय कुणावर प्रेम नाही, कुणाबद्दल नाही, पण काका चुकला तुम्ही आज. पुन्हा एकदा विरोधात बसायला लागणार. माझं बाकी काय म्हणणार, पुढे काय चाललंय बाकी सोडून द्या, पण कमळाच्या चिन्हाला विसरू नका. आम्ही सगळेजण या रहमतपूर शहराच्या विकासासाठी वाटेल ते करायला तयार आहोत. हा शब्द या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.